हाय फ्रेंड्स, नमस्कार. समर्थ अकॅडमी भंडारामध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र पोलीस भरती 2024-25 दिनांक 17 नोव्हेंबर 2025 च्या सायंकाळी 5 वाजेपर्यंत कोणत्या जिल्ह्यात किती फॉर्म आले आहेत याची विस्तृत अशी पुराव्यानिशी माहिती पाहणार आहोत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप करू नका. त्याचबरोबर या फॉर्मच्या असणाऱ्या फोटोज आपलं टेलिग्राम चॅनल समर्थ अकॅडमी भंडारा इथं मी टाकत असणार आहे. त्याच्यामुळं टेलिग्राम चॅनल जॉईन करा, ज्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तसंच पिन कॉमेंटमध्ये असणारे दिलेली आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण ओरिजिनल खरी माहिती फक्त आणि फक्त तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला भेटत असते. म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, सोबतचा बेल आयकॉन दाबून ठेवा, जेणेकरून नवीन अपडेट्स लवकरात लवकर तुमच्या समोर येत राहतील. चला व्हिडिओला सुरुवात करूयात. पहिला टोकन नंबर पाहूयात. इथं बघा, झूम करून दाखवतो तुम्हाला. या ठिकाणी इथं तुम्ही पाहू शकता. इथं बघा, या ठिकाणी आहे 8544 असणारा टोकन नंबर आहे. किती वाजताचा आहे ते पण दाखवतो. 3:43 17/11/2025 जस्ट म्हणजे 3:45 वाजताचा हा टोकन नंबर आहे. कोणत्या जिल्ह्याचा आहे हे पण मी तुम्हाला दाखवतो. बघा, हा जो टोकन नंबर आहे इथं पाहू शकता, प्रिझन कॉन्स्टेबल नागपूर प्रिझनचा आहे. 8544 असणारा टोकन नंबर आणि अर्ज क्रमांक आहे 6364. हा मुलाचा असणारा अर्ज क्रमांक आहे. मेल आहे, म्हणजे फिमेलचे लगभग असणारे इथं 2000+ फॉर्म इथं आलेले आहेत. कुठं? नागपूर प्रिझनला. किती वाजता? इथेही तुम्ही डेट अँड टाइम पाहू शकता. 3:43 दाखवला होता, इथं 3:47. 4 मिनिटाचा फरक. साईड थोड्या वेळ असणारी हँग होत आहे आता, त्याच्यामुळं फॉर्म लवकर भरून घ्या. आलं लक्षात? रिस्क घेऊ नका. 15 दिवस आहेत, तरी पण असणाऱ्या 2-3 दिवसात निर्णय घ्या आणि फॉर्म भरा, जेणेकरून पुढे जाऊन अडचण निर्माण होऊ नये. पुढचे अपडेट दाखवतो अजून. बघा, टोकन नंबर आहे या ठिकाणी 6820 असणारा टोकन नंबर आहे. हा कुठला आहे 6820? तर पहिले त्याच्या अगोदर किती वाजताचा आहे बघा. 12:32 17/11/2025 रोजीचा हा असणारा आहे. आणि हा कुठला आहे 6820 टोकन नंबर ते पण दाखवतो. बघा, हा जो टोकन नंबर आहे हा प्रिझन कॉन्स्टेबलचाच आहे. पुणे प्रिझन म्हणजे कारागृह. प्रिझन एवढं लक्षात ठेवा. प्रिझन झन रिझन नाही, प्रिझन, कारण ते मी कमेंट वाचली एक जणाची. असो, 6820 टोकन नंबर, अर्ज क्रमांक 1927. पण हा आहे फिमेलचा. हा कशाचा आहे? फिमेलचा असणारा अर्ज क्रमांक आहे. आणि टोकन नंबर म्हणजेच एकूण फॉर्म पुणे प्रिझनला, पुणे कारागृहाला 6820. किती वाजता? इथेही डेट अँड टाइम पाहू शकता. वाटलं तर हे बघा, झूम करून दाखवतो. 12:32 17/11/2025 असे डेट टाइम सह जे अपडेट्स आहेत फक्त आणि फक्त तुम्हाला समर्थ अकॅडमी भंडारा इथं पाहायला मिळत असतात. आपण हवेत बाता मारत नाही. म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉन दाबून ठेवा, जेणेकरून नवीन अपडेट्स लवकरात लवकर तुमच्या समोर येत राहतील. त्याचबरोबर आपल्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. पुढचे अपडेट दाखवतोय. बघा, हा जो आहे हा या वर्षीचा नाही. काही लोक अर्धवट बघून सांगतील. आता मग कारण काय सांगतो त्याचं, हा दाखवण्याचं कारण पण सांगतो. बघा, इथं गेल्या वर्षी काय होतं माहिती आहे का? फॉर्म सबमिट केल्यानंतर फक्त टोकन नंबर जनरेट होत होता आणि ऍप्लिकेशन नंबर ही फीस पेड केल्यानंतर व्हायचा. पण या वर्षी बघा, इथं तुम्हाला दाखवतो वरच्याच या ठिकाणी बघा, ह्याची फीस पेड व्हायची आहे. इथं टोकन नंबर आणि ऍप्लिकेशन नंबर दोन्ही जनरेट झालेला. हा आहे मागच्या वर्षीचा फरक. आजही भरपूर मुलांना माहित नाही. ते म्हणतात, सर आमचं चालन सोबत मारून द्या, आमचा फॉर्म सोबत येईल. बाळांनो, फॉर्म चालन मारण्यावर सोबत येणार नाही, तर फॉर्म सबमिट करण्यावर म्हणजेच फॉर्म जतन करण्यावर असणारा त्या ठिकाणी तुमचा सोबत येणार आहे. येतंय का लक्षात? त्याच्यामुळे जे चालन एकत्र मारू, रात्री मारू, चालनमुळं काहीच फरक यावर्षी पडणार नाही. ही गोष्ट लक्षात ठेवा. म्हणून मी हा असणारा स्क्रीनशॉट गेल्या वर्षीचा तुम्हाला दाखवलेला आहे. आलं लक्षात? चला पुढचे अपडेट्स पाहूयात आता आपण. बघा, हा आपल्या एका सबस्क्रायबरनी आपल्याला पाठवलेला आहे. धन्यवाद त्यांचे खूप खूप. बघा, पोलीस कॉन्स्टेबलचा आहे, अमरावती ग्रामीणचा आहे. बघा, इथं अर्ज क्रमांक बघा 1839 आहे. अर्ज क्रमांक किती आहे? 1839.
अमरावती ग्रामीण पुरुषाचा आहे, इथं मेल बघा, म्हणजे इथं जे टोटल अर्ज आहेत ते लगभग असणारे 2500च्या वर किंवा 2500च्या आसपास असणारे इथं गेलेले आहेत. आलं लक्षात? ठीक आहे, पाहूयात पुढचे अपडेट्स त्या ठिकाणी. पुढचा जिल्हा कोणता जिल्हा आहे बघा. पोलीस कॉन्स्टेबल SRPF गट क्रमांक 15 3017 फॉर्म 3017च असणारा टोकन नंबर असणार आहे. 3017 SRPF गोंदिया हा आपण आजच्याच तारखेतला आहे. दुपारी 12 ते 2च्या दरम्यान भरलेले आहेत. कुठलेही फेक असणारे फोटोज त्यांनी पाठवले नाहीत. फॉर्मची प्रिंट काढल्यानंतर त्याचे फोटो आहेत हे लक्षात ठेवा. आजचा गोंदिया SRPFचा 3017 टोकन अर्ज क्रमांक म्हणा किंवा टोकन नंबर म्हणा, कारण SRPF ला अर्ज क्रमांक असेल किंवा टोकन नंबर असेल सेमच असतात, फरक असत नाही. कारण तिथं मुलगी फॉर्म भरू शकत नाही, म्हणून त्या ठिकाणी ऍप्लिकेशन नंबर टोकन नंबर SRPF चे सेम असतात. पुढचा असणारा अर्ज भरपूर आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा, स्किप करायचा नाही, जेणेकरून माहिती अपुरी पाहिली तर त्या ठिकाणी त्याचं नुकसान होतंय, म्हणून पूर्ण व्हिडिओ पाहायचा. पुढचे अपडेट्स बघा. पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हरचा आहे. कुठला आहे? नाशिक ग्रामीणचा आहे. 2246 असणारे अर्ज इथं आलेले आहेत. टोकन नंबर तर मला दिसत पण नाही इथं, कारण का टोकन नंबर हा पेमेंट रिसिप्टवर असतो. ही फॉर्मची प्रिंट आहे. इथं डेट पण दाखवतो, वाटलं नाही डेट काढून टाकली इथली. असो 17 तारखेचाच फॉर्म आहे हा. 2246 अर्ज नाशिक ग्रामीणला ड्रायव्हरचे. असे अपडेट्स फक्त आणि फक्त तुम्हाला समर्थ अकॅडमी भंडारा इथं पाहायला भेटतात, म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबा, जेणेकरून लवकरात लवकर अपडेट्स तुमच्या जवळ असणारे येत राहतील. बघूयात पुढचे अपडेट्स त्या ठिकाणी. हा बघा, पोलीस कॉन्स्टेबल नागपूर सिटीचा आहे. किती वाजताचा आहे ते पण दाखवतो. मीच भरलेले फॉर्म आहेत, त्याच्यामुळं फेक असायचं काही कारण नाही. नागपूर सिटी 4462 आणि मुलाचा आहे हा मेल 3216 फॉर्म. किती वाजता आलेले आहेत नागपूर सिटीला? इथं तुम्ही पाहू शकता 1:49 पोलीस कॉन्स्टेबलचा असणारा आहे 17/11/2025 ला, आणि टोकन नंबर आहे 4462. असे अपडेट्स फक्त तुम्हाला आपल्या इथं पाहायला भेटतात. चला पुढचे अपडेट्स पाहूयात अजून. या ठिकाणी पुढचा बघा, इथंही बघा, पोलीस कॉन्स्टेबल SP चंद्रपूर मोस्ट अवेटेड चंद्रपूरचा टोकन नंबर दिसत नसेल तर झूम करून दाखवतो आणि बाजूला लिहून पण दाखवतो. 2635 असणारा अर्ज क्रमांक टोकन नंबर आहे आणि ऍप्लिकेशन नंबर आहे 1882. हा असणारा मेल मुलाचा आहे, म्हणजे लगभग 800 फॉर्म मुलीचे इथं आलेले आहेत चंद्रपूरला. आलं का लक्षात? तर असे अपडेट्स फक्त तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला भेटतात. बघा, आता चंद्रपूर झाला. आता चंद्रपूरच्या पुढचा जिल्हा पाहूयात, कोणता जिल्हा आहे काय नाही. बघा पुढचे अपडेट्स. SP अकोला. भरपूर मुलं रात्रीच्या लाईव्ह मध्ये कमेंट टाकत होते. 793 असणारा हा अर्ज क्रमांक आहे अकोल्याचा. आता हा कुठला किती तारखेचा एवढं तर मला एक्झॅक्ट मिळालेलं नाही, कारण ज्यांनी स्क्रीनशॉट पाठवला त्यांनी मला डेट टाइम याच्यामध्ये दिसलेलं नाहीये. आलं का लक्षात? तुम्ही म्हणताल हा चंद्रपूरचा कधीचा आहे, तर हा आजचाच आहे बाळांनो. 17 तारखेचा आहे. 12 ते 2च्या दरम्यानच भरलेला आहे. तुम्ही म्हणताल सर हा नाव कशाला टाकता? अरे बाबा, कॉपी करणारे लई येतं, आणि तुम्ही पाहिलंय पण आपल्या टेलिग्राम चॅनलवर मी फोटो पण टाकलेत. करा कॉपी, काही हरकत नाही, पण नाव तर मिटू नका. काही नाव मिटवायची कोशिश करतात. अरे ज्याचं खाता आहे निदान त्याचं नाव तरी मिटू नका. आलं का लक्षात? असो पुढचे अपडेट्स पाहूयात. अकोला झाला. अकोल्याच्या नंतर त्या ठिकाणी भंडारा. तर भंडाऱ्यामध्ये मला स्क्रीनशॉट तर मिळाला नाही, पण त्या ठिकाणी माझ्या एका जवळच्या असणाऱ्या मित्रांनी मला सांगितलं की लगभग असणारे 300च्या आसपास फॉर्म आले. तुम्ही म्हणताल एवढे कमी कसे असतील? हा त्या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे, आणि तारीख भरपूर आहे पोरांनो. येतंय का लक्षात? तारीख भरपूर आहे, त्याच्यामुळे हेच अर्ज 300च राहणार आहेत का? नाही, हजारो मध्ये अर्ज असणार आहेत भंडाऱ्याला. पण तुम्ही खूप भंडारा करत होते, त्यामुळे तुम्हाला असणार मी हे सांगितलेलं आहे की भंडाऱ्याला लगभग असणारे 300 अर्ज. आणि SRPF नागपूर जो आहे गट क्रमांक 4 ला इथं असणारे लगभग 1500च्या आसपास फॉर्म आलेले आहेत. आता हे दोन्ही जिल्हे माझ्याकडे प्रूफ नाहीत, याच्याबद्दल मी असणारं कन्फर्म सांगू शकत नाही. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. जाता टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे, पिन कॉमेंट मध्ये आहे, तिथून जॉईन करून घ्या. धन्यवाद. टेक केअर.